नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय चना पुलावची रेसिपी। ही बनवायला एकदम सोपी आणि अगदी कोणीही बनवू शकतं। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया। आणि हो, त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा। तर सगळ्यात आधी मी एका कुकरमध्ये इथं 4 ते 5 चमचे तेल घेतोय। तेल चांगलं तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरा, अर्धा चमचा सोप आणि लांब कापलेला 1 चमचा आलं हे सगळं टाकून तेलामध्ये 5 ते 10 सेकंदासाठी चांगलं परतून घेतो। आता यामध्ये वाळलेल्या 4 मिरच्या, 1 तमालपत्र, 3 ते 4 इंच दालचिनी आणि 1 मोठी इलायची म्हणजे काळी इलायची हे सगळं टाकून एक 5 ते 10 सेकंद चांगलं परतून घेतो। आता गॅस थोडासा कमी करा। आता यामध्ये अर्धी वाटी वाळलेल्या खोबऱ्याचा किस टाकतोय। खोबऱ्याला चांगला तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचंय। 3 ते 4 सेकंद लागतात। आता यामध्ये 1 वाटी कांदा, 1 वाटी बारीक चिरलेला टोमॅटो हे दोन्ही टाकून कांदा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचंय। आता यामध्ये 1 वाटी भिजवलेले चणे टाकून घ्यायचे। याला हरभरा पण म्हणतात। याला 4 तास आधी पाण्यामध्ये भिजत ठेवला होता आणि तो चांगला मऊ भिजलेला आहे। आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि 1 वाटी तळलेला कांदा टाकतोय। आपण जो बिर्याणीसाठी तळलेला कांदा वापरतो ना, तोच वापरलाय। आता याला मी थोडासा परतून घेतो आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो। हा बघा, चांगल्या प्रकारे मिक्स पण झालेला आहे। आता यामध्ये 2 वाटी तांदूळ टाकतो। तांदळाला चांगलं धुवून घेतलेलं आहे। हा जो तांदूळ आहे, बारीक तांदूळ घेतलेला आहे। हा पण तांदूळ शिजल्यानंतर एकदम मोकळा मोकळा होतो। नाहीतर तुमच्याकडे बासमती तांदूळ असेल तर तो पण वापरू शकता, तो पण चांगला मोकळा होतो। आता यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकून घेतो आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो। पाणी किती टाकायचा याचा अंदाज जर तुम्हाला येत नसेल तर मग काय करायचं, तांदूळ आणि चनाचा जो मसाला असतो मिक्स केलेला, तो पाण्यामध्ये बुडला पाहिजे आणि त्याच्यावरती 1 इंच पाणी आलं पाहिजे, एवढं पाणी टाकून घ्यायचं। तर याच्या आधी अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे आणि तो चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे। आता झाकण लावून घेऊया आणि 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेऊया। हे बघा, आता 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि थोडीशी तळलेला कांदा टाकून घेऊया। हे मी आता चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो। हा बघा, तांदूळ चांगला शिजलेला आहे आणि चांगला मोकळा मोकळा पण झालेला आहे। मी हा बारीक तांदूळ यूज केलेला आहे, ह्याच्या आधी पण तुम्हाला सांगितलं होतं। तुमच्याकडे बासमती तांदूळ असेल तर तुम्ही तो पण यूज करू शकता, तो पण एकदम चांगला होतो। तर मंडळी, फायनली आपला चना पुलाव रेडी झालेला आहे। याच्याबरोबर रायता वगैरे जर तुम्ही केलात तर एकदम भारी लागतं।